नमस्कार, मी सरिता कौशिक। आजचा 0 आवर मन सुन्न करणारा, समाज म्हणून विचार करायला लावणारा, आपण नक्की कुठल्या दिशेने जातोय याचे उत्तर न देऊ शकणारा, फाशी 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 हा आक्रोश थोड्या थोड्या वेळानं दिवसभर कानावर पडत होता। घटना आहेच इतकी विदारक, तिचा निषेध म्हणून 0 आवरच्या तिन्ही स्क्रीन आज आम्ही आत्ता बंद ठेवल्या आहेत। 0 आवरच्या स्क्रीनचा हा ब्लॅकआउट म्हणजेच बदलापूरच्या 2 चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध। त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठीची आमची आणि तुमची, जे आज बदलापुरात नव्हते त्यांची ही हाक आहे। बदलापूरमधील कुळगाव, जिथून राज्याचा गाडा हाकला जातो, त्या मंत्रालयापासून फक्त 65 किलोमीटर अंतरावरचं गाव। गावातल्या सर्वात जुन्या आणि मोठा वारसा असलेल्या शाळेत एका कंत्राटी सफाई कामगाराची निवड होते। 24 वर्षांचा अक्षय शिंदे, आणि त्याला शाळेतील अगदी चिमुरड्या मुला मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात येते। त्याच नराधमानं 2 चिमुरड्या मुलींना आपल्या वासनेचा बळी बनवलं। प्रकरणात पुढे काय झालं, पोलिसांनी, प्रशासनानं, राजकीय नेत्यांनी काय काय केलं हे सांगणार आहेच। मात्र आज 8 तासांपेक्षा जास्त वेळ बदलापूर रेल्वे स्थानक बंद होतं। ते मेगा ब्लॉकमुळे नाही, तर बदलापूरच्या स्थानिकांनी बंद पाडलं होतं। दोन्ही चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, इथेच द्या, आमच्या समोर द्या, ही मागणी करत लहान मोठे, महिला, तरुण तरुणी, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती इथं जमला होता। प्रचंड घोषणाबाजी, तिकडे स्थानिकांचा रोष, तर इकडे पेटलेलं राजकारण। लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना आणा असं म्हणत विरोधक आक्रमक झाले, तर फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरणाची सुनावणी करून निकाल लावून आरोपीला सर्वात कठोर शिक्षा करू असा विश्वास सत्ताधाऱ्यांनी दिला। SITची स्थापना केली। राष्ट्रीय बाल हक्क आयोगानंही दखल घेत एक पथक मुंबईला पाठवलंय। शाळेनं मुख्याध्यापिकेवर कारवाई केली, तर पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर। बदलापूर स्थानकात जमलेल्या पालकांच्या मागण्या काय होत्या, सर्वात आधी त्या पाहूयात। मुलगी जगवा कशासाठी? रेप करायसाठी मुलगी वाचवा का? आरोपीला फक्त फाशी हवी है। तो आरोपी है, उनको हमारे हवाले कर दो, हम लोग देख लेंगे उसके साथ क्या करना है। बस ती पण त्याला भर चौकात आणून सर्वांसमोर त्याला फाशी देण्यात यावी। जिथे गुन्हा घडला तिथे त्याला फाशी दिली पाहिजे। आम्ही आरोपीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ। आरोपी हातात द्या। तुम्ही वोट मागायला येतात, आमच्या मागण्या का नाही पूर्ण होत? जर तुमची इतकीच न्यायव्यवस्था जर सक्षम आहे बायकांवरती होणार बलात्कारांवर, तर तो अजून बायका बलात्कार थांबल्या का नाही यात मला आपलं उत्तर पाहिजे। आम्हाला नको लाडकी बहीण योजना, सुरक्षा योजना ना। महाराष्ट्र दिल्ली झोपली आहे का? आम्हाला फाशी नको, आमच्या समोर तो जायला पाहिजे। आम्ही आमचे मुलं टीचरच्या भरोशावर, गाडीच्या भरोशावर मुलं पाठवतो। उद्या कोणासोबतही काही होऊ शकतं, पण आम्हाला न्याय हवाय। लीडर्स कुठे गेले, प्रतिनिधी कुठे गेले? आपण एवढं वोट देतो ना, आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारी दहीहंडीला बघा, सगळे बॅनर लागतील, सगळे सेलिब्रिटी बोलावतील। आज कुठे आहेत ती लोक? बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात बदलापूरकरांमध्ये प्रचंड संताप आहे। केवळ बदलापूरच नव्हे, तर राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या घटनेवर रोष व्यक्त केला जातोय, आणि या रोषाला, संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी तुमची मागणी सरकारपुढे मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला आज प्रश्न विचारला होता, आणि तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या ब्लॅकआउट केलेल्या स्क्रीनवर। आजचा आपला प्रश्न, बदलापूर प्रकरणात फडणवीसांकडून SIT स्थापनेची घोषणा, 4 वर्षांच्या 2 चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्याला शिक्षा मिळेल असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? आता बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सांगते।
हा सगळा भयंकर प्रकार 12 आणि 13 ऑगस्टला शाळेतच घडला. 4 वर्षांच्या या 2 चिमुरड्यांसोबत जे झालं ते ऐकताना वाचताना वेदनादायी आहे. पण या प्रकाराची इंटेन्सिटी, याची तीव्रता तुम्हाला कळावी म्हणून मी हे सांगण्याचं धाडस करते. पहिल्या चिमुरडीला आपण अभया म्हणूयात. अभया फक्त 4 वर्षांची. आई वडील मुंबईत दुसरीकडे नोकरीला असतात आणि अभया आपल्या आजी आजोबांकडे बदलापूरला राहते. 14 ऑगस्टला ती घरी आली, पण त्रासात होती. शाळेत लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी ज्या अक्षय शिंदेवर होती त्यानं अभयावर याच बहाण्यानं लैंगिक अत्याचार केला होता. अभयानं आजोबांना शाळेतून घरी आल्यावर त्रास होतोय हे सांगितलं आणि आजोबांनी तिच्याकडून पूर्ण कहाणी ऐकल्यावर हादरलेच. तेवढंच नाही तर असाच त्रास होत असल्याचं आणखी एका चिमुरडीनं सांगितलं. आजोबांनी अभयाच्या आईला बोलावलं. त्यांनी दुसऱ्या चिमुरडीच्या पालकांशीही संपर्क साधला. तेव्हा कळले की ती सुद्धा शाळेत जाण्यास नकार देत होती. एका खासगी डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी केली असता बदलापूरच्या या दोन्ही अभयांवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मोठ्या धक्क्यातून कसंबसं सावरत दोन्ही पालकांनी पोलीस तक्रार करायचा निर्णय घेतला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचले. पण तक्रार पटकन घेतील, संवेदनशीलता दाखवतील तर ते पोलीस कुठले? इथं त्यांना ताटकळत बसावे लागले. अखेर संगीता चेंदवणकर सारखे स्थानिक मनसे पदाधिकारी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांच्या मदतीनं आणि जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला. आता तक्रार पटकन का नोंदवून घेतली नाही ही विचारणा झाल्यावर सर्व घटना तपासून बघत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासात शाळेतील CCTV बंद असल्याचंही लक्षात आलं. त्यानंतर शासकीय रुग्णालयात मुलींची मेडिकल तपासणी केली. काहीच वेळात आरोपीला अटक झाली. 24 वर्षांचा आरोपी अक्षय शिंदे याची 1 ऑगस्टला म्हणजे 10-15 दिवसांपूर्वीच कंत्राटी सफाई कामगार म्हणून खासगी कंपनीकडून नेमणूक करण्यात आली होती. आजच्या काळात जिथे लहान मुलांची लैंगिक सुरक्षा हा ऐरणीचा प्रश्न आहे, तिथे धक्कादायक बाब म्हणजे शाळेनं चिमुरड्या मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी या नुकत्याच लागलेल्या 24 वर्षीय तरुणाला दिली. आता याला भाबडेपण म्हणायचं की बिंडोकपणा की बेजबाबदार वागणूक? ज्या आदर्श शाळेत हा प्रकार घडला ती बदलापूर परिसरातील नामवंत शाळा. 64 वर्ष शिक्षण क्षेत्रात उत्तम काम. 1200 पेक्षा जास्त गुणी विद्यार्थी तिथे शिकतात. परिसरातील लोकप्रतिनिधींपासून ते डॉक्टर, उद्योजकांपर्यंत अनेक ख्यातनाम व्यक्ती या शाळेत शिकल्या आहेत. अशा शाळेत असा भयंकर प्रकार घडला ज्यानं महाराष्ट्रच नाही तर देश हादरून गेला आहे. आणि त्याचा सर्वात मोठा उद्रेक आज बदलापूर स्थानकात झाला. आरोपीचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. आरोपी हातात द्या. आरोपीला फक्त फाशी हवी आहे. 1-2 तास नाही, तब्बल 8 तासांपेक्षा जास्त काळ बदलापूर स्थानकात फक्त फाशी 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 अशाच घोषणा होत्या. ज्याची सुरुवात झाली ती बदलापूर बंदपासून. मात्र आक्रमक आंदोलनाची सुरुवात झाली ती त्याच शाळेपासून जिथं हा प्रकार घडला होता. सकाळी शाळेसमोर आंदोलन सुरू झालं. काही तासातच गेट तोडण्याचा प्रयत्न करत आक्रमक आंदोलकांनी शाळेची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. तिकडे बदलापूर रेल्वे स्थानकात जमलेल्या आंदोलकांनी रेल रोको सुरू केला. कल्याण, कर्जत आणि अंबरनाथवरून बदलापूरकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गाच्या रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या. दुपारी 12:30 नंतर पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केला, पण
संतप्त आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. दुपारी 1 वाजता आंदोलक पुन्हा रेल्वे ट्रॅकवर आले. पोलिसांकडून आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. मात्र आरोपीला तात्काळ फाशी द्यावी या घोषणा करत आंदोलकांनी ट्रॅकचा ताबा सोडण्यास नकार दिला. दुपारनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी फलाटावर जाऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पण अखेरीस संध्याकाळी 5:50 पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आणि लाठीचार्ज करत रुळावर सकाळी 11 वाजेपासून ठिय्या देणाऱ्या आंदोलकांना हुसकावून लावलं. स्टेशनमधून बाहेर आलेल्या आंदोलकांनी मग आपला राग रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या बस आणि काही गाड्यांवर दगडफेक करत काढला. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकडही केली. दरम्यान या कारवाईनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. नाही, आंदोलन थांबवणं आवश्यक होतं, कारण लाखो लोक ये-जा करतायत. त्याची जी गैरसोय होते की आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि आरोपीला इथे आणून इथेच फाशी द्या हे कधी शक्य नव्हतं. आणि म्हणून 12 तास झाले, 10 तास झाले हे आंदोलन रेल्वे पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. आणि म्हणून या ठिकाणी अगदी म्हणजे लाठीचार्ज म्हणताच येणार नाही. खूप विनंती केली मी, 1 तास सगळ्याची विनंती केल्या या ठिकाणी, सगळ्यांना विनंती करून बघितल्या, पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. आणि काही जण तर मुद्दाम पोस्टर बॅनर घेऊन माझी लाडकी बहीण, म्हणजे इथे सुद्धा राजकारण. बदलापूरच्या शाळेत चिमुकलींवर झालेले अत्याचार, पालकांच्या संतापाचा उद्रेक, रस्त्यावर रेल्वे ट्रॅकवर हजारोंच्या संख्येनं उतरलेले नागरिक, दगडफेक, फाशीची मागणी, सतत घडणाऱ्या घटना यासह अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी 0 आवरमध्ये उपस्थित आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी राज्य महिला आयोग सदस्या डॉक्टर आशा मिरगे आणि बदलापूर प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या मनसे शहर अध्यक्षा संगीता चेंडवलकर. संगीताजी, आशाताई आणि रुपालीताई, आपल्या तिघांचंही 0 आवरमध्ये स्वागत आहे. एक विनंती मी आपल्या तिघींनाही करते. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पक्षांशी सुद्धा निगडीत आहात. मात्र आज आपण इथे चर्चेला जे आले आहोत ते राजकीय चर्चा आम्हाला नकोय. आणि त्यामुळे हीच विनंती मी आपल्याला पण करेन की आजची चर्चा ही आपण राजकीय स्वरूपाची न करता खऱ्या अर्थानं त्या मुलींना आणि त्याचबरोबर अशा पद्धतीच्या घटना परत होऊ नये ह्यासाठी काही करू शकलो तर त्याबद्दल बोलूया. संगीताजी, मी सर्वात पहिले आपल्याकडे येते. आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचंय की त्या दिवशी आपल्याला काय काय अडचण आली, आपल्यापर्यंत ही मंडळी पोहोचली आणि आपल्या प्रयत्नामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. काय नक्की अडचणी होत्या समोर? सर्वप्रथम मी आपल्याला सांगेन की 13 तारखेला संबंधित जी पीडित मुलगी होती ती पहिली माझ्याकडे आली. तिच्याबरोबर तो प्रसंग घडला, तिने घरी सांगितला. घरी प्रसंग सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी शाळेकडे विचारणा केली 14 तारखेला की माझ्या मुलीच्या बाबतीत असा काहीतरी प्रकार घडलेला आहे या शाळेमध्ये. शाळा प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडे हा प्रकार घडलेला नाही. त्याच वेळेला त्या पालकांनी सरळ शाळा प्रशासनाला, म्हणजे त्या प्रिन्सिपल मॅडम ज्या होत्या त्यांना सांगितलं की मी माझ्या मुलीची मेडिकल करायला तयार आहे आणि मेडिकल रिपोर्ट जे येतील त्यानंतर मी तुम्हाला सोडणार नाही. तिची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीच्या बाबतीत पण तो प्रकार घडला होता, कारण ती मैत्रीण गेले 8 दिवस त्या शाळेत जात नव्हती, शाळेत जाण्यासाठी घाबरत होती. शाळेच्या गेटकडे गेल्यानंतर ती आजोबांना सांगत होती मला या शाळेत जायचं नाहीये. आणि ज्या वेळेला त्या पहिल्या मुलीच्या पालकांनी त्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला की बाबा तुमची मुलगी शाळेत का जात नाहीये, तर त्यांनी सांगितलं की माझी मुलगी आजारी आहे. आजारी आहे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलीची असा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला आहे. मी मेडिकल चेकअप केलेला आहे, मेडिकल टेस्ट केलेला आहे. त्या टेस्टचे रिपोर्ट त्यांनी ज्या वेळेला आमच्याकडे आणले, आम्हाला दाखवले, त्यावेळेला त्या दोन्ही पॅरेंट्सची अवस्था इतकी भयानक होती की मी स्वतः ते रिपोर्ट बघितल्यानंतर मी हादरली की एका बदलापूर सारख्या नामांकित शहरामध्ये, सुसंस्कृत शहरामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जर असे प्रकार होत असतील तर ती किती निंदनीय गोष्ट. त्यामुळे मी त्या पालकांना सांगितलं की पालक मला बाबा मला तुम्ही एक लेखी द्या की बाबा असा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेला आहे आणि मला तुम्ही सहकार्य करा. बऱ्याच वेळा असं होतं
की पालक येतात आणि नंतर घाबरतात की आपल्या मुलाला नंतर भविष्यात पुढे काही त्रास शाळा देईल म्हणून. मी स्वतः त्यांना घेऊन बदलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक ज्या आहे शीतळ मॅडम त्यांना भेटली. शीतळ मॅडम त्यावेळेला मला म्हणाल्या की मॅडम मला बाहेर जायचं. म्हणलं मॅडम तुम्हाला मी एक घटना सांगतो, जी घटना बदलापूर शहरात या एका शाळेमध्ये घडलेली आहे. ती घटना ऐकल्यानंतर तुम्ही कदाचित थांबाल नाही थांबाल मला माहिती नाही, तर तुम्ही ती घटना ऐकावी असं मला वाटतं. मॅडमना मी घटना सांगितल्यानंतर त्या मॅडमनी माझ्याकडे 2 कॉन्स्टेबल दिले आणि त्या स्कूल मॅनेजमेंट बरोबर चर्चा करण्यासाठी जे पालक जायला रेडी झालेले त्यांच्याकडे जाण्यासाठी आम्ही तयार झालो आणि त्यांना ते जे 2 कॉन्स्टेबल आहेत त्यांनी आमच्याबरोबर दिले. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर मॅनेजमेंटशी चर्चा करण्यासाठी म्हणून आम्ही बसलो होतो. पण ज्या वेळेला प्रिन्सिपल मॅडमनी मला सांगितलं की आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तर मी तिथेही हादरली की एवढी मोठी शाळा, नामांकित शाळा बदलापूर शहरामध्ये, तर सीसीटीव्ही कॅमेरे यांनी लावणं गरजेचं होतं. तर त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. कॅमेरे नाहीयेत म्हणून मी त्या मॅडमवरती आवाज चढवून बोलली. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही ह्या गोष्टीची जबाबदारी घेणार नसाल तर मॅडम तुम्ही बाजूला व्हा आणि तुम्ही मॅनेजमेंटला बोला. मॅनेजमेंट ज्या वेळेला समोर आलं त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मॅडम कॅमेरे आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी परस्पर विरोधी आहेत की कॅमेरे आहेत. नक्कीच 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 नक्कीच. संगीताची तक्रार दाखल करायला किती वेळ गेला? मधला काळ किती गेला? जवळजवळ दुपारी 12:30 वाजता मला ते माझ्याकडे ते पालक आले होते. आम्ही बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये होतो. पण शाळेकडे विचारणा केल्यानंतर किंवा तो जो मधला वेळ होता त्यामध्ये जवळजवळ संध्याकाळचे 6:30 वाजले. 6:30 वाजता शेवटी वैतागून मी एसीपी साहेबांना फोन केला की साहेब असा प्रकार घडलेला असताना तुमचे निरीक्षक काहीच कारवाई करत नाहीये. त्यावेळेला एसीपी साहेबांनी त्या मॅडमना फोन केला आणि मला मॅडम म्हणायला लागले की मी एनसी करते. मला एनसी नकोय, मला गुन्हा दाखल करून हवाय, FIR दाखल करून हवाय, कारण पालक तयार होते. आणि तो जो कालावधी आहे तो जवळजवळ 12:30 ते रात्री 12:30 म्हणजे रात्री 12:30. म्हणजे ही घटना संगीतात ही घटना घडली ज्या दिवशी ही घटना घडली एका मुलीबरोबर तर 8-10 दिवस आधी घडली. अशातही मी आपल्याकडे येते. अशा पद्धतीच्या अनेक केसेस आपण ऍक्टिव्हिस्ट म्हणूनही पाहिल्या आहेत, डॉक्टर म्हणूनही पाहिल्या आहे, एक लीगल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणूनही पाहिल्या, महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही आपण पाहिल्या आहेत. काय सांगाल? एका मुलीवर अशी घटना 8 दिवस आधीच घडलेली होती. त्यानंतरचा हा कालावधी आपल्याला आत्ता संगीताजींना सांगितला. एकीबरोबर काही दिवस आधी घडले होते. एकंदरीत मेडिकल रिपोर्ट्स जे आहेत त्यावर ह्या कालावधीचा काही परिणाम होऊ शकतो का? कारण येणाऱ्या काळात केस कोर्टात स्टँड होणार असेल तर हे मेडिकल रिपोर्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. अगदी बरोबर सरिताजी. प्रथमतः मी तुमचा 0 ओव्हर मध्ये तुम्ही हा प्रश्न चर्चा करताय म्हणून तुमचं आणि संगीताजीचं तुम्हाला थँक्यू म्हणते, तुमचं अभिनंदन करते की अशा पद्धतीने तुम्ही पुढे आला. आता तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर की अशा पद्धतीनं जर डिले केला तर त्या नियोनी मार्गामध्ये जे काय DNA रिपोर्ट, जे काय प्रूफ, ऑथेंटिक प्रूफ अबाउट दॅट अक्यूज, त्या आरोपी बद्दल जो ऑथेंटिक प्रूफ होतो तो व्हॅनिश होतो. कारण प्रत्येक वेळी जेव्हा मुलगी बाथरूमला जाते आणि ते जागा धुतल्या जाते तर तेव्हा ते सगळं सिमेंट म्हणजे सगळा तो मटेरियल ज्याच्यामध्ये प्रूफ असतं DNAचं ते निघून जातं. विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, आता जी दिदी संगीता सांगत होती आपल्याला, हा जो डिले असतो हा डिले मुळात त्याच्यासाठीच करण्यात येतो की ते प्रूफ जास्तीत जास्त 12 तासात किमान आपण 3 वेळा बाथरूमला जाणार. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे ते आरोपीला अटकवण्यासाठीचे पुरावे नष्ट करण्यासाठी, नलिफाय होण्यासाठीच कदाचित हा वेळ दिला जातो का अशी शंका मला वारंवार येते. विषय क्रमांक 2. विषय क्रमांक 3 की तक्रार का घेतल्या गेली नाही याचा जर आपण शोध केला, राजकारण नक्की करू नये, मला तुमचं म्हणणं बिलकुल पटतं, परंतु तक्रार का केल्या गेली नाही याचं आफ्टर थॉट्स मध्ये, आफ्टर इन्व्हेस्टिगेशन मध्ये जेव्हा जेव्हा मी अशा केसेस मध्ये पाहते, कुठल्या तरी, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, पण कुठल्या तरी बड्या झुंडाचं ते लेकरू असतं असं मला पाहण्यात आलेलं आहे. आणि असं बऱ्याच वेळा पाहण्यात आलेलं आहे. एकदा उस्मानाबादची केस लातूरला पाठवली गेली. आणि का म्हणून तर लातूरला तो जो अक्यूज होता त्याची सख्खी मामी गायनेकॉलॉजीची HOD होती. पण थँक्स टू गॉड
लातूरला माझ्या ओळखीचे एक जी श्रीकांत म्हणून कलेक्टर होते आणि मला डाऊट आला की उस्मानाबादला असं काय नाहीये जे लातूरला आहे. आणि त्यांना मी चौकशी केली तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्या मुलीची योनी मार्गाची तपासणीच केली नाही, कारण ती 9 वर्षाची होती आणि तिला त्या ज्या 3 पोरांनी केलेल्या बलात्कारामुळे तिचं जे मागचं सगळं योनी मार्गाचा पाठीभाग जो असतो, आम्ही व्हॉल्ट म्हणतो त्याला, वजानेल व्हॉल्ट, तो फाटला होता. तिला मरायसाठी सोडून दिलं होतं. नंतर या कलेक्टर महोदयांच्या म्हणजे माझ्या म्हणण्यावरून, कलेक्टर महोदयांच्या विनंतीवरून SP उस्मानाबाद आणि SP लातूर यांनी प्रयत्न केल्यामुळे ती 3 पोरं पकडल्या गेली. नक्कीच आशाताई, आपण जे म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे की अशा पद्धतीचा डिले जो आहे त्यामुळे केसवर परिणाम होऊ शकतो. रुपालीताई, खरं तर आजच्या संपूर्ण परिस्थितीत आपली भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. महिला आयोग म्हणून आपण या संपूर्ण प्रकरणाकडे कसं बघता, काय याच्यामध्ये आपण पावलं उचलणार आहात, काय निर्देश दिले आहेत? बदलापूरची घटना ही अतिशय संतापजनक अशी ही घटना आहे. याचा मी जाहीर निषेध करते. राज्य महिला आयोगाला ज्यावेळेस ही बातमी समजली त्यावेळेस राज्य महिला आयोगाने तातडीने यामध्ये सुमोटो दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि संबंधित पीडितेची आई ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या पण त्याच्यासाठी विलंब केला गेला तर संबंधित पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी SIT गठीत करत पारदर्शकपणे हा तपास व्हावा आणि फास्ट ट्रॅक मध्ये व्हावा यासाठी सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम यांनी देखील सांगितलं आहे की 10 दिवसामध्ये चार्जशीट दाखल केली जाईल. म्हणजे सर्वात कमी कालावधीमध्ये हा निकाल कोर्टात समोर येणार आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे कोणत्याही घटनेला त्वरित न्याय दिला तर तो न्याय दिल्यासारखा होतो, अन्यथा विलंब झाला तर ती अन्यायासारखी घटना घडतात. म्हणून मला असं वाटतं की प्रशासनाने उत्तमरित्या तातडीने दखल घेतलेली आहे. पण कोणतीही घटना घडून गेल्यानंतर त्यामध्ये आपण चर्चा करण्यापेक्षा घटना घडूच नाही यासाठी आयोग म्हणून आम्ही काम करत असतो. अनेक शाळा कॉलेजमध्ये शिक्षक पालक संघटना असतील, बीट मार्शल, दामिनी पथक यांच्या माध्यमातून भूमिका निभावणं आणि खऱ्या अर्थानं काम करत असताना या सगळ्यांमध्ये एक अवेअरनेस निर्माण करणं, पालक म्हणून सुद्धा काही पालकांची जबाबदारी जरूर आहे. शासन प्रशासन त्यांचं काम करेलच, पण सतर्क राहणं आणि या सगळ्यांमध्ये आपला एक अवेअरनेस निर्माण करणं ही फार महत्वाची जबाबदारी आहे. रुपाली, या शाळेमध्ये CCTV फुटेज नव्हतं हे सुद्धा अत्यंत शॉकिंग खरं तर आत्ताच आपल्याला संगीताजींनी सांगितलं. दुसरी बाब जी लक्षात आली ती ही आहे की हा जो अक्षय शिंदे हा जो सफाई कर्मचारी आहे त्याला लहान मुलामुलींना वॉशरूम पर्यंत नेण्याचं काम त्याला देण्यात आलं होतं असंही सांगितलं जातं. तर हे असं कसं शक्य आहे की लहान मुलगी, मग त्या मुलीचं वय कितीही असलं तरी एखाद्या पुरुषाकडे हे काम देणं हे कितपत योग्य आहे? याबद्दल काही नियम आहेत का? आपण काही डायरेक्टिव्ह आता इश्यू करणार आहात का? याच्यामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये CCTV कॅमेरे असलेच पाहिजेत. त्याचबरोबर शिक्षक पालक संघटना असल्या पाहिजेत. ही जशी नियमावली आहे यामध्ये CCTV कॅमेरे असून बंद होते या संस्था चालक असतील, संस्था समिती असेल यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. यामध्ये खरं तर कंत्राटदारांनी जे कर्मचारी संस्थेला पुरवलेले आहे त्याची पार्श्वभूमी कोणती आहे हे पाहणं संस्थेचं आणि तितकंच कंत्राटदारांचं काम होतं. पण खऱ्या असताना संस्थेने देखील मला वाटत नाही कोणती चाचपणी केली असेल. त्याच्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शिंदेलाच हे काम आणि ते शाळेसारखं म्हणजे जिथं ज्ञानदानाचं काम चालतं असं छत्रशाळेमध्ये अशा पद्धतीने क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या माणसाची नियुक्ती होणं ही सगळ्यात धक्कादायक बाब आहे. त्याच्यामुळे इथून पुढे प्रशासनाने देखील संस्था चालक असतील त्यांनी देखील आणि शिक्षण विभागाने देखील अशा पद्धतीने ज्या व्यक्तीची नेमणूक ह्या शाळा परिसरामध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून होईल त्यांची पार्श्वभूमी आणि रेकॉर्ड त्यानुसार त्यांची नियुक्ती केली जाईल. तशी शिफारस शासनाला देखील आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं करू. नक्कीच. आशाताई, आपण जे म्हटलं तो डिले जो झालेला आहे मेडिकल रिपोर्ट्स वीक होऊ नये केसमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? खरं तर कुठलीही घटना घडल्यावर माहिती पडल्यावर त्याचा विदिन 3 to 5 hours
मेडिकल करून घेतलं पाहिजे, त्यासाठी त्याचा FIR दाखल झाला पाहिजे. आणि त्यासाठी आपले माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख साहेब, त्यांनी ज्या शक्ती कायद्यावर काम केलं, हैदराबादचा जो कायदा होता तो हैदराबादकडून आपल्याकडे आणला होता, तो मंजूर का नाही केला जात? त्यात सगळे डायरेक्टिव्ह दिलेले आहेत. म्हणजे रादर आय विल रिक्वेस्ट रुपालीताई की राज्य महिला आयोगानं दबाव आणून तो शक्ती कायदा लवकरात लवकर अवलंब त्याचा करावा, इम्प्लिमेंट करावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राहिला प्रश्न या डिलेसाठी अजून काय करता येईल किंवा असं होऊ नये म्हणून काय करता येईल. तर जसं आपण ती जी बस नेणारी बस किंवा रेसिडेन्शियल आदिवासी आश्रमशाळा आपल्याला आठवत असेल पाळ्याची केस, तर महिला अधीक्षक तिथे असाव्या, महिला केअरटेकर असाव्या. असं मुलींसाठीच काय, लहान मुलांसाठी सुद्धा महिला केअरटेकर. पण आता ह्या केसमध्ये असं काहीच नाही आशाताई. आता ही केस, ह्या केसमध्ये तो सुटू नये ह्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे? अक्षय शिंदे सुटू नये ह्यासाठी काय दक्षता? म्हणजे खर तर त्या पोरीच्या योनी मार्गातला जो केमिकल अनालिसिस साठी द्राव पाठवलेला आहे, द्रव लिक्विड, त्यामध्ये काय निघतं त्यावर अवलंबून आहे. अदरवाईज सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सेस, कारण CCTV नाहीत, तो कंत्राटदार असल्यामुळे तिथे तो त्या दिवशी नव्हता हे आरामात तो तयार करेल, कारण हेच चालतं सगळीकडे. म्हणजे ठीक आहे आपण हे करू नये, काय म्हणतात त्याला, राजकारण आणू नये, पण ती संस्था कोणाची आहे, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे, ती कोणाच्या जिल्ह्यातली आहे, ते काय करते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्याचा परिणाम, कारण लाठीचार्ज सारखं काही झालं असं झालं नाही, म्हणून काय झालं. हा, आशाताई आपला आवाज आम्हाला ऐकू येत नाहीये. संगीताजी मी आपल्याकडे येते. खरं तर आपण ऐकलं असेल आता आशाताईंनी काय म्हटलं ते, आणि अशा पद्धतीचा डिले झालेला आहे. आज बदलापुरात लोकांचे जे भावना होत्या त्या सुद्धा आपण बघितल्यात. काय सांगाल? नक्कीच बदलापूर शहरामध्ये ती अशी एकच शाळा नाहीये, अशा असंख्य शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये हे सर्रास प्रकार कदाचित होत असतील, पण दबावामुळे किंवा आपल्या मुलाला भविष्यात पुढे त्रास होईल म्हणून कदाचित पालक पुढे येतही नसतील. पण हे जे प्रकार आहेत हे प्रकार थांबणं फार काळाची गरज होती. कोरोना काळामध्ये बदलापूर शहरामध्ये सर्व शाळांनी पालकांना एवढा त्रास दिलेला की त्यांचे पासबुक चेक करणं, शाळेची फी नाही भरली म्हणून त्या मुलांना शाळेच्या परीक्षेला बसू न देणं, शाळेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर उभं करणं, शाळेतून बाहेर काढणं, हे प्रकार सर्रास बदलापूर शहरामध्ये होत होते, जे कुठेही मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा इतर शहरांमध्ये होत नव्हते. त्याचा सुद्धा कुठेतरी राग पालकांच्या मनामध्ये होता. आणि त्याचबरोबर ही मी पुन्हा सांगते की ही एकमेव शाळा नाही, अशा असंख्य शाळा असतील की त्या शाळांचा राग त्या पालकांच्या मनामध्ये होता. तो उद्रेक जो आहे तो आज बदलापूरकरांना किंवा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाला. संगीताजी तुम्ही जो एक मुद्दा उचलला तो घेऊन मी रुपालीताईंकडे जाते. रुपालीताई, संगीताजींनी म्हटलं की असे इतरही प्रकार होत असतील, आणि खरं तर इथं एक नाही तर 2 पीडित चिमुरड्या आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या शाळेमध्ये असे म्हणजे 1 ऑगस्टला हा अक्षय शिंदे तिथे जॉईन झाला आणि अगदी 13-14 दिवसातच ह्या घटना घडल्या आहेत. तर अजूनही तिथे लहान मुलं असू शकतील ज्यांनी सांगण्याची हिंमत केली नसेल, कळलं नसेल, बोलता नसेल आलं, सांगता नसेल आलं. आपण त्याची चौकशी किंवा तपास करून घ्यायचा काही विचार आहे का? यामध्ये ही घटना जी समोर आलेली आहे त्या अनुषंगाने आज जर कोणावरती प्रसंग घडले असेल किंवा अशा काही घटना घडल्या असेल तर त्यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि निश्चितपणे न्याय मिळवून देऊ हा विश्वास या निमित्तानं मी देते. आणि केवळ या शाळेमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने आव्हान करत असतो की कुठेही अन्याय होत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. स्थानिक पोलीस स्टेशन असेल, बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, भरोसा सेल असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन तुमची तक्रार नोंदवा, जेणेकरून या अन्यायाला वाचा फोडेल. कारण माणसांच्या कळपामध्ये वावरणाऱ्या हिंस्र श्वापादांचा नायनाट आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. कायदा सुव्यवस्था प्रशासन चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करेल, पण जबाबदार नागरिक म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया आणि ब्रेक नंतरही ही चर्चा पुढे ठेवूया, मात्र सुरू ठेवूया, पण एक अगदी छोटा ब्रेक घेऊया.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.